वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण आलेलो आहोत सगळ्यात प्रसिद्ध मंदिरात, जे की आहे नवशा गणपती। तर इकडचं मंदिर खूप प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आहे। तर चला सोबत दर्शन करूयात। मी तुम्हाला इकडचं सगळं पारंपरिक वातावरण व सगळं दाखवते। तर चला आपण सोबत दर्शन करूया। मित्रांनो, इथे तुम्हाला ठिकठिकाणी धागे वगैरे देवाचे सगळे जे काही इक्विपमेंट्स असतात तुम्हाला इथे भेटून जातील। तर तुम्ही इथे नक्कीच येऊन याचं गायडन्स घेऊ शकता। चालेल काका, हा एक धागा द्या ना। हा वाला हो। नवशा गणपती हे एक जागरूक देवस्थान आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणूनच याला नवशा गणपती असे म्हटले आहे। नवशा गणपतीच्या या प्रसिद्ध मंदिराला मित्रांनो 300 वर्षांचा इतिहास आहे। चला तर आपण आधी इतिहासाबद्दल जाणून घेऊया। या मंदिराचा इतिहासही जरा अनोखाच आहे मित्रांनो। 1774 मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबादादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी मंदिराची स्थापना केली। श्रीमंत माधवराव पेशवे यांचे नाशिक जवळील आनंदवाली हे अजूल होते। माधवराव पेशव्यांची मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या। तर मित्रांनो, इथे सुरुवात होते आपल्या मंदिरासाठी नवशा गणपतीची। तर इथे तुम्हाला प्रसाद वगैरे सगळं नारळ वगैरे फुलं सगळं इथे भेटेल। तर दर्शनासाठी रेडी आहात? तर चला करूयात सोबत दर्शन। राघोबादादा व आनंदीबाईंना 15 ऑगस्ट 1764 रोजी मुलगा झाला। त्याचे नाव त्यांनी विनायक ठेवले। मुलाचे जन्मप्रित्यार्थ त्यांनी चांदवडचं नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आले। तर मित्रांनो, आपण इथे फुलं वगैरे घेतलेली आहेत। तर चला आपण सोबत दर्शन करूया। पेशवाई बुडाल्यानंतर आनंदवालीचा वाडाही जडला, मात्र परिसरातील मंदिर हे निस्पर्श राहिले। नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या किरदारांची साक्ष देत आजही दिमाखान्यात उभे आहे। सन 1990च्या कालामध्ये संत गणेश बाबा यांच्या हस्ते मंदिरामध्ये अष्टविनायकांची स्थापना करण्यात आली। संकष्ट चतुर्दशी, अंगारकी चतुर्दशी या दिवशी मंदिरामध्ये अत्यंत गर्दी असते। हजारोच्या संख्यामध्ये या मंदिरात भाविक हे फक्त नाशिक मधूनच नाही तर नाशिकच्या बाहेरून लोक येत असून इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात। अनेक भाविक इथे नवस बोलण्यासाठी येतात। इथे नवस बोलण्याची व फेडण्याची एक वेगळी पद्धत असते। इथे दोरे व घंटी बांधून नवस बोलला जातो। त्यामुळे इथे पूर्ण मंदिरात तुम्ही कधीही आलात तरी तुम्हाला इथे घंटी व दोरे दिसतील। तर चला मित्रांनो, आता आपण मूर्तीविषयी जाणून घेऊयात। तर नवशा गणपतीमध्ये विराजमान असलेली गणपतीची मूर्ती ही अत्यंत प्रसन्न मूर्ती आहे। डोक्यावर मुकुट असलेली ही गणरायाची मूर्ती चतुर्भुज असून 2 हातांपैकी एका हातामध्ये पाष्ट आणि एका हातामध्ये फुलं आहे। तर खाली एका हातामध्ये मोदक आहे आणि दुसऱ्या हात अभय मुद्रेत आहे, म्हणजे आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत आहे। मूर्तीच्या पाठीमागे चांदीचे नक्षीदार मखर आहे। तर नवशा गणपतीला मागितलेला नवस व इच्छा इथे लोक दोरी व एक घंटी बांधून पूर्ण करतात आणि ती इच्छा देखील पूर्ण होते। गणपतीकडे मागितलेला नवस नेहमी पूर्ण होतो।
तसेच मंदिराच्या साईडला गोदावरीचं तीर आहे। तर इथे अनेक भाविक इथे बसून एक पब्लिक स्पॉट म्हणून इथे आपलं स्ट्रेस आणि सगळे एन्झायटी इथे रिलीफ करत असतात। इथे तुम्ही कितीही वेळ बसू शकता आणि एन्जॉय करू शकता। तर इथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। इथे 50 रुपये पर पर्सन आहे। तसेच इथे बोट्स पण लावलेले आहे, तुम्ही त्या हिशोबाने इथे बोटिंगचा पण आनंद घेऊ शकता। सो ओके गाइज, दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ अँड आय रिअली होप की हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडलेला असणार आहे, बिकॉज हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता। नाशिकमध्ये नवशा गणपती हे एक खूप प्रचंड आणि प्रसन्न मंदिर आहे। इथे अनेक भक्त येत असतात आणि दर्शन घेत असतात। तर मला असं वाटलं की सुरुवात ब्लॉग्सची बाप्पांच्या आशीर्वादाने करू, एक नवसाने करू। तर असंच मी एक शूट केलेला आहे आणि जे बाहेरचे लोक हा ब्लॉग बघत असतील तर त्यांना एक इन्फॉर्मेशन भेटून जाईल की आपल्या नवशा गणपतीचं मंदिर कसं आहे आणि त्यातलं जे इतिहास आहे ते काय आहे आणि काय आहे नवशा गणपती म्हणजे काय आहे या मंदिरात, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केलेलं आहे। तर आय रिअली होप यू वुड हॅव लव्ह वॉचिंग इट। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आजसाठी इथेच थांबते। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तेव्हासाठी बाय, थँक्यू सो मच, हरे कृष्ण।